समस्या तुमच्यापर्यंत आल्या, नागरिकांनी त्यांच्या अडचणी तुम्हाला सांगितल्या, आता या प्रभागामध्ये प्रस्थापित नगरसेवक आहेत ना, तरी सुद्धा झालाय, आता कशा पद्धतीने तुम्ही या भागातल्या रस्त्याचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न, ड्रेनेजचा प्रश्न, लाईटीचा प्रश्न, हे जे पाठीमागं आपल्या रेल्वेचं ब्रिज आहे ते सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी आल्यावर तुंबतंय, वाहनांना मोठ्या प्रमाणात ये जा करण्यात असताना त्रास होतोय, नागरिकांना अडचणी होत्यात, मणक्याचा त्रास, कमरेचा त्रास, आता या सगळ्या समस्या तुम्ही कसं मार्गी लावणार आहे, काय सांगाल? आता या ठिकाणच्या नागरिकांनी मला इथे बोलवलं, आता इथल्या समस्या सांगितल्या की मोठ्या प्रमाणात पाऊस झाला की ह्या ब्रिज खाली पाणी साचतं, साचल्यानंतर यांना जाण्या येण्याकरता हा मार्ग बंद होतो, त्यामुळे यांना परत 2 किलोमीटर वरनं मांजरीतनं किंवा 17.5 वरनं मुंडव्यातनं असं या लोकांना जायला लागतं। आता हा पर्यायी रस्ता आहे त्यांना, आणि हा रस्त्याची आता फार मोठ्या प्रमाणामध्ये दुरावस्था आहे। आता जर पाहिलं तर अनेक लोकांनी सांगितलं, कुणाला मणक्याचा त्रास झालाय, कुणाला मानेचा त्रास झाला, अनेक शारीरिक व्याधी त्यांना झालेल्या आहेत। त्या लोकांनी त्याकरता मला रोड इथं आणून प्रत्यक्ष दाखवलं काय अडचण आहे काय नाही। मला असं सांगायचं आहे की इथले नगरसेवक, आमदार तसेच खासदार यांनी जर इथं फंड टाकला या रोडला तर 100% हा लोकांकरता रस्ता सोयीचा होणार आहे। आता जर पाहिलं तर इथे हजारोच्या संख्येने लोकसंख्या इथं वास्तव करत आहे, असं असताना त्यांनी कोटी रुपयाचे टॅक्स भरून सुद्धा त्यांना कोणत्याही सुविधा इथं महानगरपालिका तसेच इथले जे काही लोकनेते आहेत ते देताना दिसून येत नाही। त्यांच्या मनामध्ये फार चीड निर्माण झाली आहे की आपण एवढे टॅक्स भरून पाण्याची समस्या आहे, ड्रेनेजची समस्या आहे, लाईटची समस्या आहे, या ब्रिज संदर्भात बी त्यांना अडचण आहे। तसंच इथं जर पाहिलं तर इथं वडा आहे, त्या वड्यात ओपन केबल आहेत, अनेक त्यांना समस्यांना त्यांना सामोरे जायला लागत आहे। तर त्यांनी मला या सगळ्या समस्या सांगितल्या आणि मी प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे। मी महानगरपालिकेच्या आयुक्त कार्यालयात जाऊन आयुक्तांना सुद्धा हा प्रश्न विचारणार आहे, कारण आता मध्यंतरी एक न्यूज चॅनल मध्ये मी अशी बातमी बघितली होती की ठेकेदार, महानगरपालिकेचे काही अधिकारी आणि जे कोण असतील सगळे जे अधिकारी आणि ठेकेदार हे नगरसेवक हे एकत्र बसून आर्थिक देण्या घेण्याची मीटिंग करायला त्यांना वेळ आहे, पण जनतेचे प्रश्न सोडायला त्यांना वेळ नाही। इथे ते झालेत मस्त आणि जनता झाली इथं रोड अशा समस्यांमुळे, मूलभूत सुविधांमुळे त्रस्त। आता जर लवकरात लवकर जर या लोकांच्या जर समस्या सोडवल्या नाही तर मी सुद्धा गप्प बसणार नाही, महानगरपालिकेत जाऊन आंदोलन करणार आहे आणि महानगरपालिकेच्या आयुक्तांना या सर्व प्रश्नांचा जाब विचारणार आहे।